श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, श्री स्वामी समर्थ महाराज हे प्रत्येक भक्तांसाठी श्रद्धेचा दीप आहेत. त्यांची प्रेमळ कृपा म्हणजे भक्तांच्या जीवनातील अंधकार दूर करणारा प्रकाश आहे. रामूची ही कथा एका सामान्य माणसाला अपार कृपेच्या अनुभवाने असामान्य कशी बनवते याचे उदाहरण आहे. या विस्तृत कथेच्या माध्यमातून आपण रामूच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा, त्याची समस्या, स्वामींच्या कृपेने त्याला मिळालेले साधन आणि त्याच्या जीवनातील संपूर्ण बदल पाहणार आहोत. रामू एका छोट्या गावात राहत होता. त्याच्या गावात शेती हा मुख्य व्यवसाय होता. मात्र निसर्गाच्या अवकृपेने शेती यशस्वी होत असे. पाण्याचा अभाव, वादळे आणि सततची दुष्काळी परिस्थिती यामुळे अनेक शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले होते. रामूचे वडिलोपार्जित शेत त्याच्या कुटुंबाचा एकमेव आधार होता. परंतु शेतातले उत्पन्न पुरेसे नव्हते. त्याची 2 मुले राजू आणि बाळू शिक्षण सोडून छोट्या कामांसाठी गावात हिंडत. रामूची पत्नी सुमती सतत ताणतणावाखाली होती. तिची तब्येत बिघडत चालली होती. गावातल्या सावकाराने रामूला कर्ज दिले होते, पण वाढत्या व्याजाने त्याचे कर्ज फेडणे अशक्य झाले होते. अशा परिस्थितीत रामूची आई सायंबाई सतत स्वामी समर्थांचे नामस्मरण करीत असे. ती म्हणायची, रामू, स्वामी समर्थ आमच्या दुःखांवर नक्कीच कृपा करतील. रामू एका रात्री अति थकून झोपला होता. त्याला स्वप्नात एक तेजस्वी संत दिसले. त्यांनी शुभ्र पांढरे वस्त्र घातले होते. त्यांचा चेहरा तेजाने चमकत होता. त्यांनी रामूला सांगितले, रामू, अक्कलकोटला ये, तुझ्या सर्व अडचणी दूर होतील. रामू अचानक जागा झाला. त्याने स्वप्नात पाहिलेल्या संताबद्दल विचार केला. सायंबाईने त्याला सांगितले, ते स्वामी समर्थ महाराज आहेत. अक्कलकोटला जा, त्यांची कृपा तुला नक्कीच मार्ग दाखवेल. अक्कलकोटचा प्रवास सोपा नव्हता. रामूने गावातील सावकारांकडून पैसे उसने घेतले. त्याने प्रवासासाठी पुरेसे अन्नही घेतले नव्हते. वाटेत त्याला तहानभूक सहन करावी लागली. मात्र स्वामी समर्थांच्या कृपेवरील विश्वासाने त्याला पुढे जाण्याची शक्ती दिली. एका ठिकाणी त्याचा पाय दुखावला, पण एका अनोळखी व्यक्तीने त्याला मदत केली. त्या व्यक्तीने रामूला अन्न आणि पाणी दिले आणि त्याला सांगितले, स्वामी समर्थांची कृपा तुझ्यावर आहे, तू निर्धास्त राहायचं. रामू अक्कलकोटला पोहोचल्यावर स्वामी समर्थांच्या मठात गेला. तिथे भक्तांची मोठी गर्दी होती. रामूने आपले संकोच बाजूला ठेवून मठात प्रवेश केला. त्याला स्वामी समर्थांचे प्रथम दर्शन झाले. त्याच्या तेजस्वी चेहऱ्याने त्याचे सर्व दुःख काही क्षणांसाठी विसरायला लागले. स्वामी समर्थाने स्वतः रामूकडे पाहिले आणि त्याला हसत विचारले, रामू, इतका त्रस्त का आहेस? आम्ही तुझी वाट पाहत होतो. हे ऐकताच रामूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रामूने स्वामी समर्थांना आपली सर्व कथा सांगितली. स्वामींनी त्याच्याकडे प्रेमळ दृष्टीने पाहिले आणि म्हणाले, रामू, संकटे तुझ्या श्रद्धेची कसोटी पाहण्यासाठी येतात, पण तू मेहनतीने आणि श्रद्धेने तुझ्या मार्गावर चालत राहा. उद्या सूर्योदय होईल, तसंच तुझ्या जीवनातही प्रकाश येईल. स्वामींनी त्याला प्रतिसाद दिला आणि त्याला आशीर्वाद दिला. त्याने रामूला सांगितले, तुझ्या शेतात पाण्याचा स्रोत सापडेल. तू मेहनत कर आणि देवावर विश्वास ठेव. रामू गावी परत आल्यानंतर काही दिवसांतच त्याच्या शेतात एक चमत्कार घडला. त्याच्या वडिलोपार्जित विहिरीत पाणी सापडले आणि ही विहीर अनेक वर्षापासून कोरडी होती. पाण्याच्या साठ्यामुळे त्याने पिकांची नवीन पद्धतीने लागवड सुरू केली. रामूला भरपूर उत्पन्न मिळाले. त्याने गावातील सावकारांचे कर्ज फेडले. त्याच्या मेहनतीचे फळ आणि स्वामी समर्थांच्या कृपेचा परिणाम त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या चेहऱ्यावर दिसत होता. रामूला स्वप्नात पुन्हा स्वामी समर्थांनी दर्शन दिले. त्यांनी त्याला सांगितले, तुझ्या कुटुंबासाठी तुला नवीन दिशा मिळाली आहे, पण आता गावातील गरजू लोकांची मदत कर, त्यांनाही श्रद्धेचा मार्ग दाखव. रामूने स्वामी समर्थ महाराजांची कथा गावातील लोकांना सांगितली.
त्यांच्या प्रेरणेने अनेक लोक अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेऊ लागले. त्यांचे जीवनही बदलू लागले. मित्रांनो, रामूची ही कथा आपल्याला शिकवते की कितीही मोठं संकट असलं तरी श्रद्धा, मेहनत आणि स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेमुळे ते दूर होऊ शकते. त्याच्या प्रेमळ कृपेने सर्व गावकऱ्याचे चिंता आणि कर्ज फिटले होते आणि सर्व गाव आता आनंदात जगत होते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि ज्याला गरज आहे, जो त्रासलेला आहे, दुःखात आहे, त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्वामी माऊली तुझी महिमा अगाध आहे असं टाईप करा. देव म्हणतो, दुसऱ्यांनी आपल्याबद्दल केलेल्या विचारांपेक्षा जास्त काहीतरी करून दाखवणे हीच आपली सफलता आहे. आयुष्यात काही वेगळे करायचे असेल तर गर्दीला हटवून उभे राहावेच लागते. गर्दी तुम्हाला हिंमत देते पण तुमची ओळख काढून घेते. एखाद्याला गमावणे ही जगातील सर्वात मोठी भीती आहे. ज्यांनी कोणाला गमावले आहे तेच हे समजू शकतात. असे म्हणतात की कोणताही स्टेज असो, सोडणारा सोडून जातोच आणि परफॉर्मन्स करणारा कोणत्याही परिस्थितीत कोणताही असो परफॉर्मन्स करतोच. मी पाहिलं आहे, जर आपलं मन दुखलं तर आपल्या चेहऱ्यावरचा रंग देखील उडून जातो. प्रेम खरे असेल तर आठवणी खूप त्रास देतात. कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण लोक तुम्हाला तितकेच हे महत्त्व देत नाहीत जितके तुम्ही त्यांना देत असता. ज्याला तुमची पर्वा नाही किंवा तुमच्या असण्याचा किंवा नसण्याचा त्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही, मग त्यांच्यासाठी तुम्ही का रडता? आपलं आयुष्य आनंदाने घालवा. काही लोक त्यांच्या गर्विष्ठपणामुळे आणि त्यांच्या कृत्यामुळे माझ्या नजरेतून पडले आहेत. काही स्वस्त लोकांवर विश्वास ठेवून आम्हाला खूप जास्त महागात पडलं. डोळ्यात लपलेली वेदना सांगते, हृदय नाही तर विश्वास तुटला आहे. लोक इतके समजदार असतात की समोरच्या सखोट लगत पाठवू शकतात. प्रेमात इतके दिवाणे होतात की त्यांना खोटं देखील सत्य वाटू लागतं. वेळेला खरंच कुणीतरी विचारलेत का, आपल्याला झालेल्या जखमा खरंच भरून निघतात का? आम्हाला सोडणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही आमच्यासाठी एकटेच खूप जास्त पुरेसे आहोत. शरीराच्या दुखण्यापेक्षा मनाचे दुखणे कितीतरी पटीने जास्त दुखावते. म्हणूनच तुमचे हृदय नेहमी आनंदी ठेवा. हे प्रेम विषयापेक्षा देखील भयंकर आहे. जर कोणी थोडेसे जरी विष टाकले तरी पूर्ण आयुष्य मरणासारखे जगावे लागते. जर तुम्हाला या जगात जगायचं असेल तर तुम्ही थोडं शुद्ध व्हायला शिका, कारण इथे फसवणूक व्हायला वेळ लागत नाही. हे लोक जे आहेत, जे आपल्याला खाली आणू पाहतात, खरं पाहिलं तर त्यातील काही लोक आपलेच नातेवाईक आहेत. आपल्यामध्ये फरक एकच आहे, तुम्ही खूप जास्त महाग आहात असं तुम्हाला वाटतं आणि आम्ही खूप जास्त मौल्यवान आहोत असं आम्हाला वाटतं. कायमस्वरूपी तेच नातं टिकतं ज्या नात्यात एकमेकांना गमावण्याची भीती दोघांनाही असते. उगाचच आपली कोणाशी ओळख नसते. कोणाकडून धडा मिळतो तर कोणाकडून चांगले ज्ञान मिळते. सहमत असाल तर होय, मी सहमत आहे असं टाईप करा. देव म्हणतो, तुम्हाला तुमच्या आठवण तर खूप येते, पण आता तुम्हाला भेटण्यास जरा देखील आमचं मन नाहीये. चुकीच्या दिशेने पळण्यापेक्षा चांगलं हे आहे की बरोबर दिशेने हळूहळू चाला, नक्कीच जिंकाल. आता कोणी फुकट जरी दिलं तरी एखाद्या सामान घेऊ नका, कारण आता आपले मन खूप स्वस्त होणार आहे. जीभ कडू आहे, मनात घाण आहे, फोन कधी बदलला आहे, या सर्वांचाही हिशोब माझ्या पाशी आहे. बदलणारी वेळ आणि बदलणारी लोक कधीच कुणाची होऊ शकत नाहीत.
मित्र परिवार आणि आपली परिस्थिती बदलणारे लक्षात ठेवा. आपली परिस्थिती वाहून नेत पाहून कामाचे नसतात. समस्याचे गुलाम होणारी लोक स्वतःचे भाग्य कधीच बदलू शकत नाहीत. या जमिनीवर 71% पाणी या दुनियेत आहे, तरीही लोक प्रेमामध्येच बुडत आहेत. एखाद्याबद्दल सर्व काही जाणून घेणे म्हणजे त्याला पुन्हा अनोळखी बनवणे. जेव्हा नशीब आणि परिस्थिती दोन्ही वाईट असतात, तेव्हा खूप सारं ऐकून घेऊन खूप त्रास सहन करावा लागतो. कधी कधी थोडा धीर तुमच्या स्वतःसाठी पाहिजे असतो. तुमच्याकडून एखादी सर्वोत्तम गोष्ट होण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते. पैसा आला की अगोदर आदर येतो, पण लक्षात ठेवा, तो आदर पैशांचा असतो, तुमचा नाही. तमाशा करणं माझ्या स्वभावातच नव्हतं. मला सर्व काही माहिती होतं, तरीही आम्ही गप्प बसलो. आयुष्यभर इतरांना आनंदी ठेवता ठेवता आमच्या आनंदाने स्वतःचा जीव घेतला. मजबूत मनाची लोक अनेकदा रात्री रडतात. आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगले पाहिजे. लोकांना खुश करण्यासाठी सिंहाला देखील सर्कशीत नासावे लागते. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि शेवटी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.